आणि आरएसएस ला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे। याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसले नाही पाहिजे। सांगू राहिलो तुम्हाला, मंदिराबाहेर करा, म्हणायचंय करा, हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं, तिथं येऊन तुम्ही धर्म शिकवू नका त्यांना। तुम्ही आरएसएसच्या कार्यावर मोर्चा काढता, पोलीस परवानगी देणार नाही, पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ, या पोलिसांनी परवानगी देऊ नये, हा मोर्चा 24 तारखेला आम्ही काढणार। प्रकाश आंबेडकरांचे आरएसएसला ओपन चॅलेंज, आंबेडकर आरएसएसचा माज उतरवणार। बाळासाहेबांचा आदेश येताच वंचित बहुजन आघाडी लागली कामाला। इतिहासात पहिल्यांदाच आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा। प्रकाश आंबेडकर आरएसएसला घाम फोडला। आरएसएसने बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला घाबरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला। याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्वतः जातीने लक्ष दिले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर भव्य जन आक्रोश असा मोर्चा 24 तारखेला पार पडणार। आरएसएसच्या विरोधात आक्रमक झाल्याची भूमिका नाकारता येत नाही। प्रकाश आंबेडकरांनी दिले आदेश, वंचितच्या कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यास पोलिसांकडून नकार। याबाबत अमित बोयगल यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली। पोलिसांकडून परवानगी नाही मिळाली तरीही आरएसएसचा माज उतरवणार हे नक्की। पॉलिटेक्निक कॉलेजला आरएसएसचे कार्यकर्ते आरएसएसची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटवर बसले होते। आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर 4 वेळेस बंदी घातलेली आहे, या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आरएसएस ही मनोवादी संघटना आहे आणि जिच्यावर 4 वेळेस बंदी घातलेली आहे। आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात, त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून, पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती। त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माकासरे असतील, विजय वावळा असतील, यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये। त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल माकासरेवर नॉन अवेलेबल ऍक्ट दाखल केले। विजय वावळावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे। आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो। पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं, ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे। जर आपण ते घेतले नाही तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आरएसएसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत। आरएसएस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेला आहे। मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व फुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की 24 तारखेला जो आरएसएसच्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे, त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुलेशाहू आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना करतो की आपण 24 ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येने हजर व्हावं। कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले, उद्या ते काही करू शकतात। या देशामध्ये यांनी किती नंगा नाच चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि म्हणून आरएसएसच्या विरोधामध्ये आणि आरएसएसला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे। ते आरएसएसला चॅलेंज करतं आणि आरएसएस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते।
तुम्ही आरएसएसच्या कॉरिडॉर मोर्चा काढता, पोलीस परवानगी देणार नाही. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ, या पोलिसांनी परवानगी देऊ नये, हा मोर्चा 24 तारखेला आम्ही काढणार.